नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकाने कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. कपिलनगर येथील इंडस्ट्रियल एरियात टेका नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गुरपाल यांच्या बांधकामाशेजारी पोलिसांनी सापळा रचून आरोपी यश नितीन वालदे याला दुचाकीसह ताब्यात घेतले. एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार 2 पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत 249 ग्रॅम डोडा पावडर आढळून आली, ज्याची किंमत सुमारे 3750 रुपये आहे. पोलिसांनी आरोपीकडून 3750 रुपयांची डोडा पावडर, एक मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 73,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अटक करण्यात आलेल्या यश वालदेची अधिक चौकशी केली असता त्याने हा माल चंदन मंगल साखरे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात कलम 8क15अ29 एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना मुद्देमालासह कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. सायंकाळी युनिट क्रमांक 6 मधील अधिकारी मी स्वतः PSI रोठे आणि बाकी सहकारी अंमलदार हद्दीमध्ये अवैध धंद्याविरुद्ध पेट्रोलिंग करत असताना टेका नाका इंडस्ट्री परिसरामध्ये वय अंदाजे 25 वर्षाचा मुलगा टू व्हीलरवर जाताना त्यावर नंबर नव्हता, त्याला आम्ही थांबवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून नशिले पदार्थ, अंमली पदार्थ, डोडा हा मिळून आला. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चंदन मंगल साखरे राहणार कपिलनगर याच्याकडून तो घेतलेला आहे. त्या अनुषंगाने उशिरा चंदन मंगल साखरे यालासुद्धा आम्ही अटक करून पुढील तपासाकरता कपिलनगर पोलीस स्टेशन ताब्यात दिलेलं आहे. एकूण मुद्देमाल आहे डोडा आहे 249 ग्रॅम आहे, त्याची किंमत आहे 3750 रुपये. एक OnePlusचा मोबाईल आहे आणि एक टू व्हीलर आहे. असे तिन्ही मिळून 73,750चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. तो विक्री करताना मिळाला नाही आहे, तो जाताना तो रनिंगमध्ये मिळाला आहे, तो विक्री करताना मिळून आला नाही. अधिक तपास PS कपिलनगर करत आहे आणि समांतर तपास क्राईम ब्रँच युनिट 6 करत आहे. कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, त्यानंतर जॉईंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री दाभाडे सर, माननीय डिटेक्शन माकणीकर सर, माननीय एबल सर, पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24.